नमस्कार, मी संजय गंगाधरराव चिंचोले, संयोजक संती गणेशोत्सव मंडळ. आपल्या माध्यमातून या गणपती उत्सवाच्या 2024च्या या गणपती उत्सवात सगळ्यांना स्वागत करतो. आम्ही यावेळेला या गणपती उत्सवामध्ये साक्षात माहूरच्या रेणुका देवीचं मंदिर आम्ही या ठिकाणी साकारतो आहे. गणपती बाप्पासोबत माहूरच्या देवीचं दर्शन, त्याचप्रमाणे जमदग्नी ऋषी, भगवान परशुराम आणि तुळजाभवानीचं दर्शन या ठिकाणी होणार आहे. एवढंच नाही तर रेणुका देवीच्या त्या माहूरच्या देवीच्या मंदिरामध्ये गेल्यावरती आपल्याला जो टिळा लावतो आपण कुंकाचा, ते कुंकूसुद्धा आपण या ठिकाणी आणणार आहोत. त्याचप्रमाणे रेणुका देवीच्या मंदिरामध्ये विड्याचा प्रसाद असतो, तांबूलचा प्रसाद असतो. ते तांबूल करणारे जे पांडुरंग राठोड आहेत ते त्यांच्या टीमसह हे सुद्धा नागपुरामध्ये येणार आहे 10 दिवस. आणि नागपूरकरांना साक्षात त्या विड्याचा आनंद, त्या प्रसादाचा आनंद आपण नागपुरात देणार आहोत. माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सगळ्या नागपूरकरांना विनंती आहे, गणेश भक्तांना विनंती आहे की त्यांनी या गणपती उत्सवामध्ये दिनांक 7 ते 17 सप्टेंबरपर्यंत नागपुरातच रेणुका देवीचं दर्शन करावं असं मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो. गणपती बाप्पा मोरया. आमचं हे गणपती मंडळ 1958 पासून आहे आणि यावर्षी आमचं 67th इयर आहे गणपती उत्सवाचं. परंतु 25 वर्षांपासून जवळपास 2000 पासून आम्ही या गणपती उत्सवाची संकल्पना चेंज केली. आम्ही असं ठरवलं की गणपती उत्सवाच्या माध्यमातून जे लोक फिजिकली प्रॉब्लेममध्ये असतात, मेडिकल प्रॉब्लेममध्ये असतात, फिनान्शियल प्रॉब्लेममध्ये असतात, अशा लोकांसाठी नागपुरातच विविध तीर्थयात्रा घडाव्या असा आमचा प्रयत्न असतो. आम्ही दरवर्षी या गणपती उत्सवाच्या माध्यमातून विविध मंदिरांचं साक्षात रूप या ठिकाणी साकारतो. आम्ही याआधी नागपुरामध्ये या गणपती उत्सवाच्या माध्यमातून शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तिरुपती, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पिठापुरम, मैयर, वृंदावन, मीनाक्षी टेम्पल, मदुराई आणि यावेळेला साक्षात रेणुका देवीचं माहूरचं मंदिर साकारतो आहे. माझं आव्हान आहे की ज्या लोकांना या ठिकाणी अभिषेक करायचा आहे, संकल्प करायचा, ओटी भरायची आहे, तर त्या लोकांची व्यवस्था आमच्या या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सकाळी 8 ते सकाळी 10 आणि संध्याकाळी दुपारी 2 ते संध्याकाळी 4 पर्यंत ज्या लोकांना इंटरेस्ट आहे किंवा पूजा करायची आहे त्यांनी आम्हाला सांगायचं आहे. आमच्या या ठिकाणी काउंटर राहील, त्यांनी नाव नोंदवायचं आहे. अतिशय कमी शुल्कामध्ये तो अभिषेक या ठिकाणी आपण त्या तेथील पुजारींच्या हस्ते या ठिकाणी करणार आहोत.